समोरच आहे. सुशांत वॉटर सप्लायर्स सुशांत यांना देखील पाहतोय. मध्ये कोणी जायचं नाही, मगाशी सांगितले त्याप्रमाणे. दुपारचं सत्र आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे संजय 11. अजून एक रफ अँड टफ मॅच दुसऱ्या गटातील. जसं मगाशी मोरिया 15 विरुद्ध आपण रुद्र अक्षय कन्स्ट्रक्शन या संघाला पाहिलं, जी लढत अतिशय अटीतटीची आणि रोमहर्षक पाहायला मिळाली. या देखील मॅच मध्ये तेच पाहायला मिळणार आहे. चला बॉल घेतलेला आहे, एक बॉल जुना. 1:05 याच्यानंतर शेवटची लीग मॅच रुद्र अक्षय विरुद्ध गणेश गल्लीचा राजा, त्यानंतर 2 सेमी. आणि पुढच्या मॅच मध्ये गणेश गल्लीचा राजा या संघासाठी अस्तित्वाची लढाई असणार आहे. या स्पर्धेमध्ये जर क्वालिफाय करायचं असेल तर त्यांना जिंकावंच लागेल. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते राहुल कदम उर्फ पोलार्ड पोली. या स्पर्धेतलं एकमेव अर्धशतक ज्याच्या नावावर आहे, अष्टपैलू कामगिरी करणारा, या स्पर्धेमधला प्रबळ दावेदार, उत्कृष्ट फलंदाज, मालिकावीर असा खेळाडू. संदेश देखील त्या स्पर्धेमध्ये याच्याबरोबर आहे. मोरिया 15 ज्याने बॅटिंग पण केलेली आहे. 46 धावा, स्ट्राईक रेट देखील चांगला आहे त्याचा. त्याने विकेट देखील घेतलेले आहेत. त्यामुळे नक्कीच या दोघांमध्ये एक चांगली लढत. जर दोन संघ फायनलपर्यंत पोहोचले किंवा सेमीफायनलपर्यंत, त्या शर्यतीमध्ये बॅट्समनच्या आणि मालिकावीराच्या या दोघं आहेत. चला पहिलं षटक घेऊन स्ट्राईकला समीर, राऊंड द विकेट राहुल. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन गलीमध्ये खेळलेला आहे. जोपर्यंत खेळाडू त्या ठिकाणी बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने फील्ड करेल, एक धाव. टी शर्ट नसेल तर प्लीज टी शर्ट घेऊन आणायला सांगा, म्हणजे एक चांगला ड्रेस कोड पाहायला मिळेल, विनंती राहील. धाव संख्या 1-1. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. काल मी ड्राईव्ह बद्दल म्हटलं होतं, ज्या प्रकारे कव्हरला डान्सिंग डाऊन द ट्रॅक बाहेर सरसावत मारलेला ड्राईव्ह असेल किंवा त्यानंतर एक षटकार आपण पाहिला होता या खेळाडूचा बॅकवर्ड पॉईंटला ॲडम गिलक्री स्टाईलमध्ये मारलेला स्लाइस, असे फटके. दुसरा चेंडू अभिषेकसाठी राहुल आणि झेल सुटलेला आहे. जीवनदान. द लाईफ हॅज बीन गिवन टू अभिषेक डिसले हियर by wicketkeeper Sanjay Irkal, the owner and सर्वेसर्वा ऑफ दिस टीम. निश्चित अजय संजयच्या हातातून झेल सुटलेला आहे. राऊंड द विकेट राहुल. व्हाट अ शॉट, आउट ऑफ द पार, इट्स अ बिग वन. उडन खटोला, साधावा षटकार. अभिषेक डिसले. विकेट मिळणार होती जीवनदान दिल्यानंतर. आक्रमक झालेला अभिषेक. मिड च्या वरून नाही तर लॉंग ऑनच्या वरून हा उत्तुंग षटकार. संख्या 7.
आणि आता संधी मिळणार का? मात्र चेंडू वाहतोय पुन्हा एकदा फाईन बाउंड्रीच्या दिशेने. हा येतोय अजून एक फाईन लेगच्या दिशेने चौकार. धावसंख्या 11. पुढचा चेंडू ऑफस्टमच्या जास्त बाहेर, मात्र चकून गेलेला आहे. हा देखील चेंडू डीप थर्डमॅन बाउंड्रीच्या बाहेर. हा येतोय अजून एक बायच्या रूपामध्ये चौकार. पहिल्या ओव्हरनंतर धाव संख्या 15 आणि मॅक्झिमम जे काय घडलंय त्या विकेट किपरच्या मागेच घडलेलं आहे. त्यामुळे समोर एकच षटकार मिळाला. पंधरा धावा पहिल्या ओव्हरनंतर. या मैदानावर आपण 65 पाहिल्या, 68 पाहिल्या, 110 पाहिल्या, 96 पाहिल्या. गोल्डन बूटचे प्रबळ दावेदार बनू शकतात. विल बी द गोल्डन बूट शूज विनर दिगंबर बाबर. समोर आहे समीर पाटकर. या मैदानावर 5 विकेट घेणारा पहिला गोलंदाज ठरतोय दिगंबर बाबर. हा बॉलर आहे दिगंबर. पहिला चेंडू दिगंबर याचा समीरसाठी. पहिला चेंडू फटका फक्त दिशा दिलेली आहे. लूज बॉटम हँडने खेळलेला फटका. एका धावेने धावसंख्या 16. डीप मिड विकेट आहे, डीप स्क्वेअर लेग. आता मात्र डावखुरा फलंदाज आहे, त्यामुळे राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन चांगलं पाहायला मिळालं. आपण 3 असे संघ पाहिले. मोर्या 15, रोहितला पाहिला आपण निखिल बरोबर, संकेत अरगडेला पाहिले नितीन सावंत बरोबर, गणेश गल्लीचा राजा आपण समीर पाटकरला पाहतोय. या अगोदर समीर पाटील होते अभिषेक डिसले बरोबर. अशा प्रकारे लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन आहेत. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते पुन्हा एकदा दिगंबर. दिगंबरने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. पुढचा चेंडू डाव्या यष्टीवरचा डीप स्क्वेअरला खेळून काढलेला आहे. जोपर्यंत खेळाडू फील्ड करतोय, एक चांगला थ्रो कव्हर करतोय. धावसंख्या 2 चेंडूमध्ये 2 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या 17. दुपारचं सत्र आहे, रविवार सुट्टीचा दिवस. या दुपारच्या सत्रामध्ये घर बसल्या देखील जे प्रेक्षक फोर्स वन लाईव्हच्या माध्यमातून दुपारची क्रिकेटची मेजवानी घरी लज्जतदार मेजवानी झणझणीत जर आनंद घेत असाल तर या देखील मॅचचा आनंद घ्या. ही देखील मॅच चांगली होणार आहे. आणि सोपा झेल प्रवीण पाटील, दॅट शुड बी टेकन गॉन. विकेट महत्वाची. थोडा वेळ घेऊन खेळायचा प्रयत्न केला समीरने, मात्र ते तंत्र कुठेतरी चुकताना पाहायला मिळालं आणि दिगंबर बाबर इज ऑन फायर. पंचांचा इशारा ते षटकार आहे. काय झालं सतीश पाटील? काय झालं सतीश? सतीश आउट आहे ना? येस आउट.
प्रवीण पाटील काळजी घ्या, अशा प्रकारे गोष्टी करायच्या नसतात मैदानात. तुमच्यावर कॅमेरा लक्षात घ्या. आणि राईट साईडला जे प्रेक्षक आहेत ब्ल्यू टी शर्टमध्ये, सुशांत सप्लायर्स तुमच्या समोर जे आहेत त्यांना थोडं मागे घ्या. बंड्या, मिस्टर बंड्या, बाजूला हर्षल भोईटे. असं आहे काय? दिगंबर स्ट्राईकला आहेत फलंदाज ओमकार. आणि क्या बात है, आणि ओमकारने आपला क्लास दाखवला. हा येतोय चौकार. अशी कुठेतरी मॅच स्टार्ट करणं गरजेचं आहे. पहिल्या 2 बॉलवर ज्या प्रकारे धावसंख्या आली त्यानंतर चौकार. धावसंख्या 21-21. 4 बॉल दुसरं षटक. मगाशी 2 ओव्हरमध्ये काय धावसंख्या, कुठे 48, कुठे 52, कुठे 38, त्यानंतर 70, मग 80, मग 90, 95. त्या जर बॉलवर संदेशचा षटकार आला असता तर 50 पण होते आणि संघाचे 101. स्ट्राईकला ओमकार. एवढा वेळ घेऊ नका, चला लवकर, फास्ट. आज 8 मॅचेस आहेत, त्याचप्रमाणे प्राईज डिस्ट्रीब्युशन सर्वच गोष्टी आहेत, लक्षात घ्या. बॅकवर्ड पॉईंटला खेळाडू आहेत, कव्हरला शुभम आहे, लॉंग ऑफला खेळाडू आहेत, लॉंग ऑन, शॉर्ट मिड विकेट, स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट. आणि चकून गेलेला आहे. यष्टी रक्षकांच्या भूमिकेत जे आहेत त्यांची खरी कसोटी आहे. धावसंख्या 22. पहिल्या ओव्हरमध्ये 15, या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत 7 धावा. आणि एकंदर पाहायला गेलो तर तब्बल पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा आणि या ओव्हरमध्ये थोडंसं थांबून ठेवलंय, कारण 5 बॉलमध्ये फक्त 7 धावा दिल्यात. गणेश गल्लीचा राजा, रुद्र अक्षय कन्स्ट्रक्शन या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करते टॉससाठी नाणेफेक. जो टॉस का बॉस आहे त्या ठिकाणी यायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. रुद्र अक्षय कन्स्ट्रक्शन, गणेश गल्लीचा राजा कॅप्टन. व्हाट अ शॉट. गेंद बनी दर्शक, दर्शक बने दीवाने. गेंद को भेज दिया दर्शक दीर्घा में. 6 रन. अभिषेक तो रुकने वाले नहीं. जब जब इनके पाले में गेंद आती है जो हवा के साथ बाहर फेंकते हैं. रन संख्या 28. 1 विकेट के नुकसान पर 2 ओवर के समाप्ति के बाद 14 का औसत. और इसी अंदाज से जाएंगे तो निश्चित तौर पर यह रन संख्या बन सकती है 70-75. जो प्रोजेक्टेड स्कोर निश्चित तौर पर हो सकता है 70-75. अभिषेक साळवी. टायगरचा आवाज आता मांजरीसारखा झालेला आहे. आज थोडासा वेगळ्या पद्धतीने ये शेर है. ऑल क्लियर राइट नाउ. द मेसेज हैज बीन गिवन बाय अभिषेक. छान तयार होऊन आलेला आहे तो. चला, गोलंदाज आलेले आहेत राहुल, कारण समोर आहे अभिषेक, त्यामुळे हितेश रायला ट्राय करायला कोणतीच संधी देत नाही आहेत ते. आणि राहुल पुन्हा एकदा येतोय. संख्या 28. 1 गडी बाद आणि 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. कंपल्सरी जर या 2 ओव्हरमध्ये धावसंख्या चांगली आली तर निश्चितपणे ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळू शकते. एक 70-75. त्यासाठी 2 चांगल्या खेळीची अपेक्षा आहे, 2 चांगल्या ओव्हरची अपेक्षा आहे, 2 चांगल्या षटकांची. समोर क्या बात है. स्टँड अँड डिलिव्हर. व्हॉट अ शॉट. पिकअप स्ट्रोक आल्या येता क्षणी ज्या प्रकारे ओमकारने या अगोदर मारला होता गणेश गल्लीचा राजासाठी, आले आणि स्ट्रोक खेळले.
हॅलो. गणेश गल्ली आणि रुद्राक्ष कन्स्ट्रक्शन, कृपया दोन्ही कर्णधारांनी माईकशी संपर्क साधायचा आहे, नाणेफेक करायची आहे लवकरात लवकर. ही शेवटची माहिती आपल्याला. हॅलो.
हॅलो.
सोसायटीचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय विनायकजी सावंत साहेबांचं या ठिकाणी व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. साळुंके साहेब यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. विनायक साळुंके साहेब आणि साहेबांचं स्वागत षटकाराने. क्या बात आहे, अप्रतिम फटका, चेंडू सीमा पार, षटकार. व्हाट अ शॉट बाय प्रवीण पाटील. धावसंख्या 2 ओव्हर 27. 2 ओव्हरला 28 धावसंख्या होती जेव्हा बॅटिंग करत होती टीम TMP बाबा 11 आणि आता 27. व्यासपीठावर आपण पाहतोय सोसायटीचे अध्यक्ष किती बॉल किती पाहिजे बघ. 18-54. 18 बॉल्स मध्ये 54 धावांची गरज. 18 बॉल्स 54 टू विन. सह्याद्री बॉयचे जुने जाणते खेळाडू अशोक बंबुऱ्या यांचं देखील हार्दिक स्वागत. तीन ओव्हर 45 आणि 12 बॉल आता 36. 12 बॉल 36 ची गरज. या ओव्हरमध्ये 19 धावा आल्यात.
18 आलेत, सॉरी. बारा चेंडू 36 धावांची गरज आणि पहिल्या चेंडूवर चेंडू फाईन लेग बाउंड्रीच्या दिशेने जातोय. हा येतोय चौकार. टॉस साठी विनंती करतोय गणेश गल्लीचा राजा आणि रुद्र अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनी या दोन्ही संघाच्या कॅप्टनला. या पहिल्या चेंडूवर चौकार. धावांची गरज 11 बॉल 32. What a shot out of the park. It's a biggie. जय गणेश आणि कोहिनूर. सबका मंगल हो, बल्लेबाज का मंगल हो. मंगल में अमंगल, लेकिन यहां पर दंगल. बल्लेबाजी प्रवीण पाटील पव्या इज ऑन फायर. 2 बॉल में 10 रन. मलिंगा ड्रेस कोड मध्ये आलेल्या वेगळ्या लुक मध्ये मात्र मॅच मध्ये कमबॅक करतोय. 10 आलेले आहेत. 10 बॉल मध्ये आता धावांची गरज आहे 26. येस येस. चला टॉस करूया. सोसायटीचे अध्यक्ष विनायकजी साळुंके यांच्या शुभ हस्ते हेड्स ऑर टेल, छापा की काटा. आणि आता मात्र या ठिकाणी ओमकार मोए मोए हा येतोय चौकार. बहुत ही बढ़िया बल्लेबाजी जिस अंदाज से बैटिंग कर रहे हैं. रन संख्या 4. मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार. गेंद सीमा रेखा के बाहर. 4 रन. देखिए पहली गेंद पर चौका, फिर सिक्सर, फिर चौका. 14 रन. चौकाने वाली बल्लेबाजी. मौके पर चौका. राउंड द विकेट. अगली गेंद फुल टॉस. किशोर सॉरी ओमकार हांडे गेंद को रोका. अच्छी फील्डिंग की. 15 रन आए हैं 4 बॉल में. 2 बॉल अच्छे यहाँ पर गेंदबाजी करना होगा गेंदबाज अभिषेक डिसले को, क्योंकि यहाँ अगर 2 अच्छी गेंदें आएंगी तो मौका बनेगा. स्ट्राइक पर राहुल कदम. राहुल्या पोलार्ड. अगली गेंद 6 रन. मेरी झलक सबसे अलग. राहुल पोलार्ड नाम समझ के फ्लावर समझे गया. फायर में फायर. 6 रन. अनदर बिग वन. 6-6 12 4 16 4 20 21 21. 7 बॉल 15. और इसीलिए कहते हैं कहीं धूप कहीं छाया, ये क्रिकेट की मोहमाया. और जीतने के लिए 7 गेंदे 15 रन की जरूरत. 7 चेंडू 15 धावांची गरज. पुन्हा एकदा शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस खोलला. चेंडूला खेळून काढला. बॅकवर्ड पॉइंट एकदा पूर्ण करतोय. 2 धावांसाठी परत नाही. 2 धावांसाठी परततोय. 2 धावा देखील पूर्ण. तिसरी धाव देखील आणि कोणीच नाही आहे तिथे. 3 धावा.
मोये मोये 24 धावा आल्या त्या ओव्हरमध्ये आणि जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. 6 बॉल आणि स्ट्राईकला राहुल येणार. या स्पर्धेतला मालिकावीर आणि उत्कृष्ट फलंदाजाच्या शर्यतीमध्ये टॉपला असलेला खेळाडू राहुल पोलार्ड. प्रत्येक मॅच मध्ये आपण त्याला पाहिलं. कालच लवकर आउट झाला. राहुल कदम पोलार्ड 6 बॉलमध्ये 12. जेव्हा सह्याद्रीनगरमधून ते गेले वाशी, बेलापूर, खारघर या इकडच्या स्पर्धा पण त्याने गाजवल्या व्यावसायिकमधून खेळताना. पण त्या ठिकाणी गाव टू गावमध्ये त्यामध्ये पाटण तालुका प्रीमियर लीग असेल, त्या स्पर्धेतील साताऱ्याच्या स्पर्धा ज्या खेळण्यासाठी मुंबईवरून जातो आणि ऑक्शन प्लेयर आयकॉन खेळाडू म्हणून देखील त्याची ओळख आहे. त्यामुळे नक्कीच आपलं नाव लौकिकाला साजेसा खेळ. 6 चेंडू 12 धावांची गरज. किरणजी या अगोदर 110 111 जवळपास निश्चित होत होता. आता 80 आणि 81 पार झालेला आहे. काल जेव्हा राहुलने बॅटिंग केली तेव्हाच म्हटलं होतं की खेळपट्टी 70-75ची आहे, पण तुम्ही सुरक्षित राहू नका. तुम्ही सिक्युअर्ड म्हणू शकत नाही की 70-75 म्हणजे आम्ही जिंकलो. तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल सूरज, माझ्यासारखी म्हणजे सूरज भोईटेसारखी. निर्णायक मॅच आहे. दोन्ही एकमेकांसमोर खेळलेले आहेत. दोघांना एकमेकांचा खेळ माहीत आहे. मात्र ज्या फॉर्ममध्ये राहुल आहे, समीर कहाणी में ट्विस्ट आणणार का? 6 चेंडू कंपल्सरी चेस 12 धावांची गरज. पहिला चेंडू समीर, पहिल्या चेंडूवर गॅपमध्ये 1 बाउन्स चौकार. 5 बॉल 8. दुपारच्या जेवणाचा सुगंध काही जणांना येत असेल, मात्र जिंकण्याचा सुगंध या संघाला येतोय. एक वेळा आनंद, जल्लोष, धुरळा होणार आहे संध्याकाळी. इथे गुलाल उधळला जाणार आहे. ज्या प्रकारचा रंग आपण पाहतोय आणि पिंक कलर म्हटलं तर ज्योतिबाच्या नावानं सांग भलं, एक जबरदस्त. आणि पिवळा म्हटलं तर भंडाराचा. त्यामुळे खूप छान मॅच. येळकोट येळकोट जय मल्हार. पाच बॉल 8 होणार का? मॅच मध्ये कमबॅक करणार का समीर पाटकर? पुढचा चेंडू राहुल साठी, समीरचा आणि डॉट. 4 बॉल 8. मॅच इज ऑन. कधी या बाजूला कधी त्या बाजूला. आणि आता TMP बाबा 11 गेल्या वर्षी आपण पाहिलं होतं अजिंक्य धुमाळ संघाचा कर्णधार विजेते होते. गेल्या वर्षीचे चॅम्पियन आहेत TMP बाबा 11. पुढचा चेंडू राहुलसाठी, हा देखील चेंडू डॉट. 3 बॉल 8. याला म्हणतात अनुभव. समीर पाटकर देखील म्हणतोय की मी देखील या ठिकाणी मॅच सोडणार नाहीये. मॅच इज ऑन. TMP बाबा 11 विरुद्ध संघ आपण पाहतोय संजय 11. बघूया जो जिंकणार तो ग्रुपमध्ये टॉप करणार. धाव संख्या 3 बॉल आणि 8. आणि कोण कोणाची लावतोय वाट. वाट पाहून झालेली आहे. वाट लावायची वेळ आलेली आहे. राजेश पाटील. अजून एक चेंडू डॉट. आणि आता विकेट शेवटच्या क्षणाला रनआउटच्या रूपात गमावलेली आहे. 2 बॉल 8. काय जबरदस्त गोलंदाजी. मी म्हटलं होतं समीर पाटकर आहे. अजिंक्य धुमाळ नाहीये, मात्र अजिंक्य धुमाळची जागा समीर पाटकरने भरून काढलेली आहे. कारण गेल्या वर्षीचा अजिंक्य धुमाळचा संघ आहे. काही कारणास्तव अजिंक्य धुमाळ नाही खेळू शकला. दोन बॉल 8. 2 बॉल 8 आणि भिलाल भावेश पवार स्ट्राईकला. सह्याद्रीनगरचा भावेश पवार, भिलाल, समीर पाटकर. पुढचा चेंडू 6 धावा.
वॉट अ शॉट, किती लांब मारलाय बघा. सडक पर कडक जिया धडक धडक. क्या बात है. याला बॉल आज फुटबॉल प्रमाणे दिसतोय. साधावा षटकार. 1-2 कंपल्सरी चेस. बघा मॅच अजूनही आहे. एक बॉल चांगला टाकावा लागेल. ड्रीम बॉल. 1-2 कंपल्सरी चेस. कोण जिंकणार, कोण जिंकणार. जिंकणार तो टॉप करणार त्या टेबल मध्ये. यानंतर गणेश गल्लीचा राजा प्रणव. कंपल्सरी चेस. 1 बॉल 2 धावांची गरज. हा सामना जर आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. 1 बॉल 2 धावांची गरज. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते समीर. स्ट्राईकला आहे म्हणजे प्रवीण. आणि बॉल या ठिकाणी टीएमपी बाबा 11. कमाल गोलंदाजी. समीर पाटकर इज ऑन फायर. एकच मॅच समीर खेळलेला आहे, दुसरी मॅच. मात्र आपलं अस्तित्व, आपली महत्व आपल्या या स्पर्धेमध्ये, या मॅच मध्ये किती महत्वाचं आहे टीएमपी बाबा 11 साठी त्याने दाखवून दिलंय. समीर पाटकर पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर मोठा षटकार आला. आणि असं वाटलं होतं प्रवीणने षटकार मारल्यानंतर तो मॅच संपवेल. असं वाटलं होतं मॅच संपून प्रवीण पाटील येणार. मात्र पव्या स्ट्रोक खेळायला गेले, ऑफ कटर टाकला होता, मिळालाच नाही बॉल. रुद्राक्ष कन्स्ट्रक्शन काय घेतलंय प्रणव. प्रणव जगताप आपण डिसिजन काय घेतलंय. चला विजयजी शिंदे धन्यवाद. आता टॉपला आहे टीएमपी बाबा 11. काय गोलंदाजी. समीर पाटकर साठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. व्हॉट ओव्हर. पहिल्या चेंडूवर षटकार, सॉरी चौकार. प्रवीणने मारलेला षटकार, तरी डोकं शांत ठेवून. आणि मला यष्टी रक्षकाचं कौतुक करायला आवडेल. त्याने जो बॉल चांगला अडवला यष्टी रक्षकाने. कारण यष्टी रक्षकाने चूक केली असती तर कितीतरी धावा मिळाल्या असत्या. अभिनंदन समीर. साई यन्नवार. आज आहे रविवार. चला लवकर प्लेइंग 11 ची टीम पण नाही दिलाय. प्रणव कमॉन. बघा वेळ लावू नका तुम्ही. रुद्राक्ष कंस्ट्रक्शन गणेश गल्ली. हात मिळव यार, काय वाजवी चालले आपले.